छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील हा वाद संपूर्ण राज्याला माहीतच आहे. परंतु अचानक आपण सर्वांनी मनोज जरांगेंचं ऐकलं पाहिजे, नाहीतर ते मोर्चा घेऊन मुंबईला येतील, नाहीतर अजून काहीतरी करतील. त्यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे. मी आतापर्यंतची सर्व भाषणे मागे घेत असून त्यांच्या बाजूने उभा राहणार आहे आणि पुढील मेळाव्यात मी त्यांच्या बाजूने भाषण देखील करणार आहे. ही माझी कमजोरी म्हणा किंवा माझी मजबुरी म्हणा किंवा मी घाबरलो म्हणा, हे स्टेटमेंट आहे मंत्री छगन भुजबळ यांचं. तुझ्यासारखे सासऱ्याच्या घरी तुकडे तर मोडत नाही ना, मराठा समाजाने दगडाला शेंदूर फासून देव बनवला आहे, अशी जहरीली टीका करणारे भुजबळ अचानक असे कसे बोलायला लागले? खरंच भुजबळ हरलेत का? किंवा आपली भूमिका जर बदलत नाहीत ना, भुजबळ खरंच घाबरलेत का? याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे अण्णा काटे आणि आपण पाहतात यशाचा मानकरी. 21 डिसेंबरला सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली, पण त्यांच्या भेटीमध्ये झालेली चर्चा ही निष्फळ ठरली आणि त्यामुळेच मंत्री छगन भुजबळ यांनी परवा पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी जरांगेंवरती पुन्हा भाष्य केले. त्यामध्ये भुजबळांनी मी घाबरलो, जरांगेंच्या मागण्या मान्य करा, त्यांच्या कल्पनांना वाव दिला पाहिजे असे स्टेटमेंट दिले आहे. परंतु हे सर्व स्टेटमेंट हे जरांगेंच्या समर्थनार्थ नव्हते, तर ते उपरोधिकपणे जरांगेंवरती टीका करत होते. पत्रकार परिषदेमध्ये भुजबळांना विचारलेल्या प्रश्नावर भुजबळांनी सरकारच्या हतबलतेवरती आणि जरांगेंच्या भूमिकेवरती टीकेच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. भुजबळ म्हणाले आहेत की आपण सर्वांनी जरांगेंचं ऐकलं पाहिजे, नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील, आणखी काहीतरी करतील. मंत्री सारखे सारखे त्यांना भेटायला अंतरवली सराटीला जातात, ते फार अडचणीचं होत आहे. म्हणून तिथे 2-4 सरकारी बंगले बांधले पाहिजेत. पुढचे भाषण मी जरांगेंच्या बाजूनेच करणार आहे. जरांगेंच्या नवनवीन कल्पनांना सरकारने वाव दिला पाहिजे. जरांगेंचं आपण सर्वांनीच ऐकलं पाहिजे. खरं तर भुजबळांची अशी वक्तव्य म्हणजे सरकारच्या कारभारावरती ओढलेले ताशेरे आहेत. खरं तर जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात झाल्यापासून अनेक नेते, मंत्री, मुख्यमंत्री सुद्धा अंतरवली सराटीला गेले होते. अगदी न्यायमूर्तींनी सुद्धा जरांगेंची समजूत काढली होती. त्यामुळे सरकार जरांगेंसमोर झुकलेलं आहे. जरांगे सरकारकडून जे वाटेल ते करून घेतात असा टोला भुजबळांनी लगावला आहे. इतकेच नाही तर कायदे बदलून टाकावेत, ते देवालाही घाबरत नाही तर सरकार काय, असं भुजबळांनी म्हटलं आहे. आता भुजबळांच्या या उपरोधिक वक्तव्यामुळे भुजबळ आपली भूमिका बदलतील का आणि ते खरंच जरांगेंना घाबरलेत का, अशा चर्चांना उधाण आलं आहे. पण हे असं असलं तरी भुजबळांनी आपली आक्रमक शैली सोडलेली नाही आणि ते घाबरलेले देखील नाहीत आणि त्यांनी आपली भूमिका देखील बदललेली नाही. उलट भुजबळांनी जरांगेंवर उपरोधिकपणे टीकास्त्र सोडलेलं आहे आणि सध्या तरी भुजबळ आपली भूमिका बदलणार नाहीत असं दिसतंय. आपली भूमिका न बदलण्याचा आणि ओबीसीच्या बाजूने बोलण्याचा भुजबळांना काय फायदा आहे हे पाहूयात. भुजबळ पुन्हा केंद्रबिंदूवरती आले आहेत. भुजबळांची जेलमधून सुटका झाल्यामुळे त्यांची आक्रमक शैली कायमची संपली असं बोललं गेलं होतं. परंतु ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पकडून ते पुन्हा केंद्रबिंदूवरती आले आहेत. तसेच भुजबळ हे सध्या एकमेव ओबीसीचे नवे नेते म्हणून समोर येताना दिसतात. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेते म्हणून नावारूपाला आले आहेत, दुसरीकडे छगन भुजबळ देखील ओबीसीचा नवा चेहरा म्हणून समोर आल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. म्हणूनच छगन भुजबळ हे आपली भूमिका बदलणार नाहीत असं दिसतंय आणि ते मनोज जरांगेंना घाबरलेले देखील नाहीत असं दिसतंय. छगन भुजबळांविषयी हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या यशाचा मानकरी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद.